जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदवी स्वराज्य. मी सुचेता जयश्री विजयकुमार ठुसे आज तुमच्या समोर शिवचरित्रातील काही भाग आणि त्याचबरोबर शिवचरित्रातून आपण काय घ्यायला हवं याबद्दल तुमच्याशी मनोगत साधणार. छत्रपती शिवराय म्हणजे कोण? आपण सगळेजण त्यांना आराध्य दैवत का म्हणतो? कारण त्यांनी केलेल्या असामान्य कर्तृत्वामुळे. त्यांचं काम हे असामान्य होतं असं पण का म्हणतो? ते काही जन्मदात असामान्य होऊन आलेले नव्हते. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना त्या पद्धतीचे संस्कार दिले होते. त्यांच्या आई वडिलांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या आसपासची परिस्थिती अशी होती की त्यांना ते करण्यासाठी भाग पडावं लागलं आणि त्यामुळे त्याचं कार्य करू शकतो. सर्वप्रथम हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे किंवा आपल्या रयतेसाठी आपण काहीतरी करायला हवं. या पाच बादशहांच्या अन्यायाखाली दबलेल्या या रयतेसाठी आपण काहीतरी करायला हवं असा विचार ज्यांच्या मनात आला ते म्हणजे शहाजी महाराज. त्याचबरोबर आपल्या पतीचं जे ध्येय होतं हिंदवी स्वराज्याचं त्याला आपली सुद्धा जोड असायला हवी आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा स्वतःहून काहीतरी हालचाल करायला हवी असा विचार ठेवणाऱ्या राजमाता जिजाऊसाठी आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास हा सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्या आजी आजोबांनी घेतलेला ध्यास आणि आपल्या वडिलांनी ते कृतीत आणलेलं कार्य हे शेवटपर्यंत कसं जपून ठेवता येईल याचा शेवटचा श्वासापर्यंत प्रयत्न करणारे छत्रपती शंभूराजे आणि हिंदवी स्वराज्याच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना सोबत देणारे मावळे आणि आपले गडकोट म्हणजे आपली अस्मिता या सर्वांना वंदन करते आणि आजच्या व्याख्यान सेवेला सुरुवात करते. खरं तर तुम्ही सर्वजण इथे माझ्या समोर काही लहान मुलं आहेत, काही माझ्या आई समान ताई आहेत, आई आहेत आणि काही दादा आहेत. तर यांनी हिंदवी स्वराज्य हे निर्माण व्हावं अशी परिस्थिती का आली असेल बरं? महाराज ज्यावेळेस जन्माला आले किंवा त्यांच्या आधीचा काळ जर आपण बघितला तर आपल्या हिंदुस्थानच नाही तर जगभरात वेगवेगळ्या शाया होत्या आणि त्या शायांमुळे आपली रयत ही पिडली जात होती. हिंदवी स्वराज्य निर्माण होण्याआधी त्या पाच बादशहांचा जो बादशाह असायचा तो वरून हुकूम सोडायचा आणि आपल्याच गावांमध्ये आपल्यातीलच कोणाला तरी मोठं म्हणून उभं करायचा आणि त्यांच्याकरवे आपल्यावर जुलूम करायचा. नकळत आपलेच लोक आपल्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि त्यामुळे आपले खरं तर जास्तीत जास्त हाल होत होते. आणि खरं तर हे हाल होऊ नये आपल्याच लोकांमध्ये आपापसातील मतभेद का असायला हवे? आता आपल्या सोसायटीमधील उदाहरण घ्या. आपण शेजारी राहत असत आणि एखादा आपल्याच म्हटलं एखादा जर येऊ आपल्यात जर वाद लावत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कळीचा नाराज म्हणतो किंवा भांडण लावणारा म्हणतो. तर त्याच पद्धतीने कार्य हे बादशाह किंवा सरदार लोक करत. कोणामध्ये? तर आपल्याच मराठी माणसांना या बादशहांनी वेगवेगळ्यांमध्ये विभागून टाकलं होतं आणि म्हणून महाराजांनी या रयतेला एकत्र आणण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. हिंदवी स्वराज्य हे फक्त निर्माण करून ते थांबले नाही तर प्रत्येक रयतेच्या मनात आज 350 वर्ष झालीत महाराजांना जाऊ पण तरी देखील ते आपल्या मनावर कायम कोरले गेलेले. हिंदवी स्वराज्य का महत्वाचं? तर ते रयतेसाठी. कारण महाराजांनी कधीही कोणतंही काम करत असताना किंवा पूर्ण त्यांची जडणघडण जर आपण बघितली तर कधीही त्यांनी कुठलं काम स्वार्थासाठी केलेलं नव्हतं. पण आपला आजचा माणूस काय करतोय? स्वार्थापायी कुठं ना कुठं पळतोय. स्वार्थ आणि पैसा या दोन गोष्टी बघितल्या तर माणूस पूर्णतः बदलून जातो. पण प्रत्येकाने आपल्या स्वार्थापेक्षा आपल्या आसपासच्या लोकांचा त्याचबरोबर समाजाचा रयतेचा विचार केला तर कुठेतरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालवण्याचा प्रयत्न करतो असं म्हणावं लागेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी. राजमाता जिजाऊ साहेबांच्या पोटी या देखण्या सूर्याचा आणि आपल्या या रयतेचा कणवाळू अशा राजाचा जन्म झाला. पण हा जन्म झाल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या कार्याला सुरुवात केली का? तर नाही. आता आपल्या इथे समोर जी लहान मुलं बसत त्यांच्यासारखे ते देखील खेळत होते. त्यांनी त्यांच्या खेळण्याबरोबरच रामायण महाभारत त्याचबरोबर आपली संस्कृती कशा पद्धतीने जपता येईल
अशा पद्धतीचे गुण राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांना दिले होते. मग आजच्या आई वडिलांनी किंवा मुलांनी काय करायला हवं, तर ते संस्कार जपायला हवे. हे संस्कार आपण फक्त फॅशन पुरते न जपता अविरत टिकत ठेवण्यासाठी आणि ते कायम आपली काहीतरी आपल्या जपणुकीचा ठेवा आहे किंवा आपल्या परंपरेचा ठेवा आहे म्हणून ते जपायला हवे. आणि अशाच पद्धतीने राजमाता जिजाऊ साहेब, शहाजी महाराज साहेब यांच्या अनुपस्थितीत देखील शिवाजी महाराजांना घडवत होते. शहाजी महाराज साहेब हे देखील परकीयांकडे चाकरी करत होते, पण तरी देखील त्यांनी त्यांचा स्वाभिमान जपून ठेवलेला होता. या पाच पाचशाह ज्या होत्या त्या सगळ्या, जरी महाराज चाकर होते तरी देखील त्यांचा स्वाभिमान होता आणि त्यामुळे प्रत्येक शाही ही शहाजी महाराज साहेबांना घाबरत होती, कारण तेवढा त्यांचा दरारा होता. पण आपण काय करतोय, आपला साधा दरारा आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांमध्ये देखील नसतो. आपण एखादं काहीतरी सहज बोलून जातो तर लगेच कोणतरी वेगळा अर्थ काढून राग मानून घेतो, किंवा आपण एखादी गोष्ट खऱ्या अर्थाने महत्वाची असेल असली जरी बोललो पण तरी देखील समोरचा माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही, मजाकमध्ये सोडून देतो. तर असं न करता आपण प्रत्येक काय बोलतो त्यातली कुठली गोष्ट आपल्याला घेण्यासारखी याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वाढत होतं, त्या पद्धतीने राजमाता जिजाऊ साहेब त्यांना त्यांची जडणघडण करत होत्या. त्यांना शस्त्रास्त्रांचं ज्ञान देत होत्या, त्याचबरोबर पुराणांचं ज्ञान देत होत्या. राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यांना देता येईल तेवढं ज्ञान दिलं होतं आणि तेवढं ज्ञान देता देता त्यांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवलं. स्त्रियांचा आदर हा स्वराज्यातील सुद्धा एक महत्वाचा गुण म्हटला जातो. आणि आज त्या गायत हिंदवी स्वराज्याला आपण महत्व का देतो, तर स्त्री रक्षण. आता देखील कुठेही बलात्कार वगैरे झाले की आपण सहजपणे म्हणतो, महाराज तुम्ही आता असले असते ना तर तुम्ही त्याचा टकमक टोकावर त्याला ढकलून दिलं असतं किंवा त्याचा शिरच्छेद केला असता, चौरंगा केला असता. पण खऱ्या अर्थाने महाराज पुन्हा जन्म लेण्याची आपण वाट का पाहावी? आपण महाराज नसताना देखील महाराजांचे विचार तेवढ ठेवू शकत नाहीयेत का? आपण त्यांचे जर शिवजयंती साजरी करतोय किंवा आपण त्यांची पायीक होण्याचे प्रयत्न जो करतोय किंवा आपण शिवभक्त शिवकन्या स्वतःला म्हणून घेतोय, तर आपलं हे आद्य कर्तव्य असायला हवंय की आपण महाराजांच्या विचारांवरती जगायला हवं. महाराजांचे विचारच आपण जर जगणार नसेल तर इतिहास शिकून तरी काय उपयोग? इतिहास का शिकायचा असतो? आपल्याला शाळेमध्ये 4थी किंवा 7वीच्या इतिहासात महाराजांचा इतिहास शिकवला जातो. त्याचबरोबर 1ली पासून किंवा माझ्या मते 3री 4थी पासून इतिहास कुठला ना कुठला महाराजांचाच नाही तर इतर सत्तांचा किंवा संतांचा हा इतिहास शिकवला जातो. तो इतिहास का शिकवला जातो, तर आपण त्या इतिहासाचा काहीतरी बोध घ्यायला हवा आणि तो बोध घेऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनाची वाटचाल करायला हवी, यासाठी इतिहास हा शिकवला जातो. पण आपण सध्या इतिहास हा फक्त पुस्तकी पेपर झाला की इतिहास मागचा सपाट, पण तो तसं न करता आपण प्रत्येक गोष्ट आपल्या सध्याच्या जीवनाशी रिलेटेड करून, कोरिलेटेड जोपर्यंत आपण सध्याच्या गोष्टींशी करू शकत नाहीत ना तोपर्यंत इतिहास हा फक्त लिखाणापुरता किंवा पुस्तकांपुरता मर्यादित राहील. महाराजांचा प्रत्येक चरित्रातील प्रत्येक भाग जर बघितला ना, प्रत्येक याच्यातून काही ना काही घेण्यासारखं. मुख्य गुण म्हणजे त्यांचा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शाळेतल्या मुलांना माझ्या मध्ये धडाही असेल की शक्तीपेक्षा युक्ती कशी महाराजांची श्रेष्ठ आहे. अफजल खानाचा वध असू द्या, शाहिस्ते खानाची फजिती असू द्या किंवा आग्र्यातून निसटणं असू द्या, आग्र्यातील सुटका असू द्या किंवा इतर कुठल्याही घटना बघा, महाराजांकडे शक्ती सामर्थ्य कमी होतं. मुठभर मावळ्यांना घेऊन ते लढले होते, पण मुठभर मावळ्यांना घेऊन देखील त्यांनी कधी असं वाटू दिलं नाही की आपली सामर्थ्य किंवा आपली शक्ती कमी आहे म्हणून आपण कुठेतरी हरू. नाही, त्यांनी युक्ती अशा पद्धतीने ते करत होते आणि त्याचबरोबर त्यांचं नियोजन इतक्या व्यवस्थितपणे होतं की जरी थोडंफार पुढं मागं झालं तरी पण ते योजनेत कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होईल याचा विचार ते करत होते. महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना या आपल्या आत्ताच्या मानवाला कलाटणी देणार आहे. पण आत्ताची युवक युवती काय करतात किंवा आत्ताची पिढी काय करते, शिवजयंती आली किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती आली की डीजेवर नाच गाण्यापुरती आपली पिढी मर्यादित झालेली. कुठलाही सण आला की डीजे हवा, कुठलीही जयंती आली किंवा कुठलाही काही कार्यक्रम असू द्या, मग अगदी लग्न जरी असलं तरी लग्न कार्यांपेक्षा डीजेला जास्त महत्व देतो. खऱ्या अर्थाने डीजे महत्वाचे आहेत का इतके, त्या महाराज महत्वाचे.
किंवा आपण मी ज्या पद्धतीने आता म्हटलं की लग्नात सुद्धा आपण डीजेला जास्त महत्व देतो. लग्नांमध्ये डीजेला इतकं महत्व देणं गरजेचं आहे का की जितकं विधींना महत्व देणं गरजेचं आहे? पण आपण तो विचारच करत नाही. आपण फक्त मौज मजा या पलीकडे आपण जातच नाही. जी आपल्याला ठरवून दिलेली चौकट आहे त्याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही. त्या चौकटीच्या पलीकडे ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराजांचे चरित्र आपण समजून घेऊ शकतो. महाराजांनी प्रत्येक वेळेस त्यांचं कार्य करताना असं काही ठरवून दिले नव्हतं की हे असंच झालं पाहिजे, पण हे असं झालं तर कुठल्या पद्धतीने ते चांगलं होईल हे त्यांनी प्रत्येकाला समजावून सांगितलं होतं. मुघल बादशाह असतील, आदिलशाही असतील, यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सैन्य होतं आणि आपल्या महाराजांकडे अगदी तुरळक सैन्य होतं. पण तरी देखील आपल्यातले विश्वासू होते. का? कारण इतर निजामशाहीतले किंवा इतर शाहींमधले जी लोक होती किंवा जे सैनिक होतं ते पैशासाठी जगत होतं किंवा पैशासाठी लढत होतं. पण आपल्या राजांचे मावळे तसे नव्हते. आपल्या राजांचे मावळे लढत होते ते स्वतःसाठी. स्वतःवर जी परिस्थिती त्यांनी याच्या आधी बघितलीये किंवा याच्या आधी त्यांच्या वाडवडिलांकडून जे ऐकत आलेले तर तशी परिस्थिती आपल्या पुढच्या पिढीवर येऊ नये यासाठी ते झडत होते आणि स्वतःसाठी लढत होते. माणसात माणुसकी होती आणि म्हणून आपल्यावर आलेला वाद दुसऱ्या कोणाला तरी झेलण्यापेक्षा किंवा दुसऱ्या कोणाला तरी त्याचा त्रास होण्यापेक्षा सगळ्यात पहिले आपण तो झेलायला हवाय आणि आपल्या रायतेवरचा अन्याय अत्याचार हा आपण स्वतः थांबलायला हवाय असा विचार ते करत होते. पण मग आपण काय करतो? आपण माणसात माणुसकी टिकवून ठेवत नाहीये. एखाद्याला आपल्या शेजारच्या घरात एखाद्याला लागलं असेल किंवा एखादा मरून जरी पडला तरी आपण लोक जमा झाल्याशिवाय जात नाही अशी आत्ताची सध्याची कंडिशन आहे. पण ही परिस्थिती येण्यामागे कारणे काय? तर आपण आपला इतिहास, आपली संस्कृती ही कुठेतरी विसरून चालतो आणि ही संस्कृती जोपर्यंत आपण पुन्हा उदयास आणत नाही मग ती फॅशनच्या नावाखाली आता कुठे ना कुठे उदयास येतील, पण ती फॅशनच्या नावाखाली नाही तर ती खऱ्या अर्थाने जगण्याच्या हिशोबाने ज्या पद्धतीने समाजात रुळेल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने छत्रपतींचं स्वराज्य निर्माण. आजपर्यंत आपण महाराजांचा इतिहास ऐकला त्यात राजमाता जिजाऊ साहेबांचं कर्तृत्व आपण प्रत्येकच जगायचं, पण त्याचबरोबर तितकेच महत्वाचे होते ते म्हणजे शहाजी महाराज साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील असणारे हे पण कुठेतरी काळाच्या पडद्याआडच आपल्याला राहून गेले. आपण त्यांना कुठेतरी महत्व देणंच विसरून गेलो. शहाजी महाराज साहेब हे घडले का? आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांना वाटचाल करणं गरजेचं वाटलं. त्यांनी समोरची परिस्थिती बघितली का? तर आपापसातलीच माणसं, आपलीच माणसं असताना देखील कुठल्या ना कुठल्या प्रेशर खाली किंवा दबावाखाली आपल्यातच वाद करतायत आणि हे त्यांना बंद करायचं होतं. म्हणून शहाजी महाराज साहेबांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना सर्वात प्रथम आणली. पण आपण शहाजी महाराजांना कुठेतरी महत्वच देत नाही. राजमाता जिजाऊ साहेबांचं जितकं महत्व या हिंदवी स्वराज्यात आहे तितकंच महत्व शहाजी महाराज साहेबांचं देखील. जर शहाजी महाराज साहेबांनी सुरुवातच केली नसती तर कदाचित हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न हे आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळलं नसतं. खरं तर आपण हे स्वप्न बघितलं नाहीये. आपण कुठल्या ना कुठल्या चित्रपटांच्या माध्यमातून किंवा व्याख्यानांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जगतोय, पण ते आपण त्यावेळेस खऱ्या अर्थाने बघायला नव्हतो. पण तरी देखील आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही त्यावेळेस ते स्वराज्य नक्कीच छान होतं, आता ते स्वराज्य पुन्हा यायला हवं असं आपण म्हणतो. का? कारण त्यावेळेस ती परंपरा त्यांनी जपली होती. त्यावेळेस त्यांनी जे त्यांचं नियोजन होतं किंवा त्यांची जी बांधणी होती संपूर्ण ती योग्य पद्धतीने जपून ठेवलेली होती. आणि ती बांधणी जोपर्यंत आपण सध्या सत्यात उतरवत नाही, कुठलाही कार्यक्रम जरी करायचा म्हटला तर एकच जण आपण पुढे, एक जणाला प्रोत्साहन देतो किंवा एखाद्या जर त्यात त्याला रस असतो त्यालाच आपण कुठेतरी पुढं करतो आणि आपण बाकीचे मागं फक्त आरामात बसून राहतो. पण महाराजांनी तसं कधीच केलं नाही. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रत्येक लढाई लढताना त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. कित्येक लढायांमध्ये महाराज स्वतःहून उपस्थित होते. याचं उदाहरण घ्या, अफजल खानाचा वध. स्वराज्यावरती आलेलं सर्वात पहिलं आणि भयंकर हे सगळं होत असताना अफजल खानाचा वध महाराजांनी ज्या काळात केला किंवा अफजल खानाची स्वारी आपल्या मुलखावर, आपल्या स्वराज्यावर ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं.
काही कालावधीतच त्यांना अफजल खानाला सामोरं जायचं होतं, पण त्यांनी असा विचार केला नाही की आत्ताच माझ्या पत्नीचं निधन झालंय, मी कशाला समोर जाऊ, माझ्याऐवजी मी दुसऱ्या कोणत्या तरी मावळ्याला पुढे करते. आपले मावळे तसे महाराजांच्या प्रती महाराजांवरती त्यांचं प्रेम होतं, त्यामुळे महाराजांनी म्हटलं असताना तर मावळे कुठलेही मावळा कुठलाही असू द्या तो स्वतःहून पुढे झाला असता अफजल खानाच्या समोर जाईल. पण महाराजांनी तसं केलं नाही. महाराजांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ना अफजल खानाचा फक्त कोथळा बाहेर काढला नाही त्यांनी, त्याच्यासोबत आलेलं जे सैन्य होतं ते इतकं विशाल सैन्य होतं की ते त्यांनी 4-5 तुकड्यांमध्ये ठेवलेलं होतं, पण त्यातला एकही माणूस त्यांनी परत माघारी जाऊ दिला नाही. आणि त्या पद्धतीने महाराजांनी नियोजन केलं होतं. मुठभर मावळ्यांना घेऊन ते लढले होते, पण मुठभर मावळ्यांमध्ये देखील शिस्त ही ज्या पद्धतीची होती ती महाराजांनी रुजवली होती. कारण जर महाराज त्या लढाईत स्वतःहून सहभागी झाले नसते तर कदाचित मावळ्यांच्या मनात असं देखील आलं असतं, जाऊ द्या राजे कुठे आहेत बघायला, आपण नाही लढलो तरी चालेल, आपण पण कुठेतरी डबा धरून झाडाच्या आत बसू, म्हणजे आपल्यावर देखील वार होणार. पण असं महाराजांनी केलं नाही. महाराज स्वतःहून तिथे जातीने हजर होते. प्रत्यक्षात ते प्रत्यक्ष संकटाला म्हणजे अफजल खानाला भिडले होते. आणि म्हणूनच कुठेतरी प्रत्येक मावळ्याला त्याची जाण होती की आपला राजा तिचा मृत्यूच्या दाढेत असतो. अफजल खान ज्यावेळेस आपल्या स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा त्याने विडा उचलला होता की शिवाजी महाराजांना मारून येईल डायरेक्ट. पण असं समोर असताना देखील महाराज स्वतःहून तिथे गेले आणि महाराजांनी स्वतः मृत्यूच्या दाढेत उभं असताना देखील कोणालाही इतरांना पुढे न करता ते स्वतः सामोरे गेले. हा विचार प्रत्येक मावळ्यांमध्ये महाराजांनी तयार केला होता आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या मावळ्यांना देखील त्याची जाण होती आणि त्यामुळेच महाराजांवरचं त्यांचं प्रेम ते तिथे लढाईमध्ये दाखवत होते. आणि म्हणून एक एक आपला मावळा 400 गनिमांसोबत लढला होता. मग हे गनिमान विरुद्ध लढणं म्हणजे आत्ताचं राजकारण नाही का? आपण आता म्हणतो की महाराजांचं राज्य परत यायला हवं आणि कित्येकदा महाराजांचे विचार आपण घेण्यासाठी म्हणतो की त्यावेळेस सारखी परिस्थिती नाही. मान्य आहे की त्यावेळेस सारख्या पाठशाळा नाहीयेत किंवा त्यावेळेस सारखं आपल्याला युद्ध देखील खेळायचं नाही, पण महाराजांचे विचार तर आपण जपून हिंदवी स्वराज्य पुन्हा निर्माण करू शकतो ना. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणजे ती अपवित्र झाली हा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा आपण बाजूला ठेवायला हवा. एखादी स्त्री हा स्वराज्यातील देव्हारातील देवता होती आणि त्या देवतेलाच आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हिणवतो, हे कुठेतरी आपण कमी करायला हवं. महाराजांच्याच आयुष्यातील स्त्री सुरक्षेच्या बाबतीत 2 उदाहरणं होती जी आपण वारंवार कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ऐकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे रांजेगावच्या पाटलाला महाराजांनी शिक्षा दिली होती. रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीवर बदअमल केला होता आणि हे महाराजांना ज्यावेळेस कळलं तर त्यावेळेस त्यांनी तात्काळ त्या रांजेगावच्या पाटलाला शिक्षा सुनावली होती की याचा चौरंगा करा. पण त्यांनी पहिल्याच उदाहरणात त्याचा चौरंगा करा म्हटलं, त्यामुळे पुढे जे काही बदअमल किंवा बलात्कार होणार होते त्याला कुठेतरी थोड्या प्रमाणात तरी आळा बसला असेल. आणि त्याचबरोबर स्त्री सुरक्षेबद्दलचं दुसरं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे कल्याणवर महाराजांनी स्वारी केली होती. आपल्या स्वराज्याचा खजिना कुठेतरी लढायांमध्ये कमी होत होता आणि महाराज हे स्वारी करण्याच्या निमित्ताने जी इतर शहरांमधली सदन शहर आहेत तर त्या शहरांवरती हल्ला करून ते आपल्याकडे देखील धन वळवून घेत होते. यातून 2 उद्देश व्हायचे. एक तर आर्थिक बाजू आपली सक्षम व्हायची आणि दुसरा म्हणजे जी पातशाही तिथे अस्तित्वात असेल तर त्यांच्यावर जरब बसत होती की महाराज इतक्या लांब येऊन सुद्धा आपली आता सुरतेचंच उदाहरण घ्या, सुरतेची मोहीम किंवा सुरतेची स्वारी. सुरत ही आपल्या पुण्यापासून इतकी दूर असताना देखील महाराज तिथपर्यंत पोहोचूस्तवर तिथला जो सुभेदार होता किंवा तिथला जो रक्षक होता त्याला खबर देखील लागली नव्हती की महाराज येत आहेत. आता महाराज तिथे सुरतेची लूट करायला गेले त्यावेळेस ते काय एकटे गेले असतील का? ते फौज घेऊन गेले होते. पण इतकी फौज असताना देखील कोणालाही कळलं नव्हतं की महाराज सुरतेची लूट करायला आलेले आणि अशाच पद्धतीने ते कल्याणची लूट करायला गेलेले होते. तर त्यावेळेस आपल्यातल्याच एका सरदाराने काही सामान आणलं होतं आणि ते राजांच्या समोर पेश करणं चालू होतं आणि त्याच सामानात एका पेटीमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून लपून बसलेली होती. सरदाराला वाटलं की महाराजांनी जर या स्त्रीला बघितलं किंवा या सुनेला बघितलं तर महाराज खुश होते, पण महाराजांनी तसं केलं नाही.
महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईचा दर्जा दिला. अशीच आमची आई असती सुंदर, आम्हीही सुंदर झालो असतो. महाराजांनी त्या स्त्रीला, परकीयांच्या स्त्रीला किंवा आपल्या विरोधात असणाऱ्या स्त्रीला देखील आईचा दर्जा दिला. पण आपण आईचा दर्जा आपल्या आईला देखील व्यवस्थितपणे देतोय का, हा खरं तर विचार करायला हवा. महाराजांनी त्यावेळेस जर त्या स्त्रीला स्वतःकडे ठेवून घेतलं असतं तर कदाचित आपल्या स्वराज्याचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने समोर आला असता. पण या त्यांच्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी पाहण्याचा जो प्रसंग आहे तो इतर शायांच्या दप्तरी सुद्धा लिहिला गेलेला आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी महाराजांचे चरित्र किंवा महाराजांचं स्वराज्य हे इतरांपेक्षा वेगळं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. महाराजांचं स्वराज्याचं वेगळेपण हे फक्त वेगवेगळ्या पैलूंमुळे होतं आणि ते वेगवेगळे पैलू महाराजांनी स्वतःहून जपलेले होते. जर महाराजांनी स्वतःहून ते जपले नसते तर खरं तर कुठेतरी मावळ्यांमध्ये देखील ते कमी झाले असते आणि आपली रयत पुन्हा एकदा त्या पातशाह्यांच्या जखड्यात अडकली असते. महाराजांनी त्यांच्या प्रत्येक उदाहरणातून असं काही ना काही आपल्याला आदर्श दिलेला आहे. पण तो आदर्श आपण फक्त वाचनापुरता मर्यादित न ठेवता स्वतःमध्ये जेव्हा आचरणात आणू त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही शिवजयंती साजरी होईल. आपण वेगवेगळ्या कपड्यांची फॅशन करतो, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो. पण या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करता करता किंवा वेगवेगळे संस्कार, वेगवेगळी फॅशन जपता आपण जर महाराजांच्या विचारांची फॅशन जर स्वतःमध्ये रुजवली तर आज पण आपण कुठेतरी एखादा मुलाचा वेगळं काहीतरी काम करत असेल त्याच्याकडे आपण कौतुकाने बघतो. पण मग कौतुकाने बघण्यापुरतंच ते मर्यादित ठेवण्यापेक्षा ही चांगली गोष्ट आपण स्वतःमध्ये कशा पद्धतीने भिनवू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि जर आपण त्या गोष्टीचा व्यवस्थितपणे विचार केला तर नकळत आपल्यात बदल होईल. आपण एक चांगला माणूस म्हणून समाजात उगवतो आणि आपलं बघून इतरही 4 जण सुधारतील आणि असं 4 जण करत अख्खा समाज बदलायला कितीसा वेळ लागेल. पण त्यासाठी सुरुवात कोणीतरी करायला हवी ना. मग सुरुवात कोणतरी दुसरंच करेल. मग मी का थांबू, मी का असंच वाट बघत बसू, असा विचार मी वाट बघत बसण्यापेक्षा ती सुरुवात मीच का नाही करू शकत. जर स्वतः सुरुवात केली तर समोरचा आपल्याला बघणार आहे ना. आता आज मी तुमच्या समोर व्याख्यान करते म्हणून तुम्ही माझ्याकडे बघताय ना. जर याच पेक्षा जर मी तिथे तुमच्या सोबत बसले तर तुम्ही मला ओळखणार देखील आहात का. ती ओळख फक्त आपली तात्पुरती राहील. पण आपण सगळ्यांमध्ये काहीतरी वेगळं करू शकतो. प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळे करण्याचे गुण असतात. प्रत्येकात वेगवेगळ्या पद्धतीचे गुण किंवा कला कौशल्य आहेत आणि ती कला कौशल्य आपण फक्त ओळखायची आणि समाजासमोर मांडायची. जर आपण ती समाजासमोर मांडू शकत नसेल तर आपल्या कला असण्याचा उपयोग काय. आपल्यात असणाऱ्या कला किंवा आपले विचार आपण जोपर्यंत व्यक्त करत नाही तोपर्यंत ते समाजापर्यंत पोहोचणारच नाहीत ना. महाराजांच्या बालपणात आपण जर बघितलं, महाराजांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न तरंगत होतं. त्यांच्या आई वडिलांकडून त्यांना तो वारसा मिळत होता. पण जोपर्यंत तो वारसा त्यांनी त्यांच्या सवंगड्यांना जोपर्यंत सांगितला नव्हता तोपर्यंत त्यांचे सवंगडी त्यांच्या सोबत आले नसतीलच ना. पण आपण आपल्यातील चांगले विचार हे समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न का करत नाहीये. जर आपण आपल्यातील चांगले विचार हे समाजामध्ये पेरण्याचा स्वतः प्रयत्न केला तर कुठेतरी खरंच आपला समाज वेगळ्या पद्धतीने बदल घडते. म्हणजे यासाठी सुरुवात करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने करायला हवा. जर प्रत्येक जणाने सुरुवातच केली नाही तर असंच कोण ना कोणतरी करत असा विचार प्रत्येक जण करेल आणि आपल्या समाजात बदल देखील होणार नाही. आणि आपण एकमेकांना फक्त नावे ठेवणार, यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही एवढ्या पुरतं मर्यादित ठेवू. पण आज आपण असं कधी म्हणलोय का की महाराजांनी असं केलं नाहीये म्हणून. महाराजांनी स्वतःहून सुरुवात केली आणि मावळ्यांमध्ये देखील ते रुजवत गेले. आता आपल्याच परिसरातील उदाहरण द्या. आपण झाडांकडे किती लक्ष देतो पण त्या काळात महाराजांनी पर्यावरणाकडे विशेष लक्ष दिलेलं होतं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायची ताकीद सैनिकांना दिलेली होती. एखाद्या सैन्य जर कुठून जात असेल आणि त्यांना भूक जरी लागली असेल तरी ते फळ किंवा काहीही भाजीपाला घेताना त्याची योग्य प्रमाणात मोबदला हा त्यांनी सैनिक जरी असले मावळे जरी असले तरी तुम्ही तो द्यायलाच हवा असा महाराजांचा दंडक होता. पण आपण पर्यावरणाकडे लक्षच देत नाहीये. शेतकरी आज कुठेतरी हरवून चाललाय.
शेतकऱ्याकडे लक्षच दिलं जात नाही. शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित भावच मिळत नाहीये. म्हणून शेतकरी कुठेतरी खचत चाललाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या. पण महाराज खरंच आत्ता असले असते ना, किंवा महाराज आपण ज्या पद्धतीने म्हणतो की आपल्यातल्या कोणी जर वारलं असेल, आजी आजोबा वारले असतील, तर आपण लहान मुलांना म्हणतो की नाही ते वरून बघतात. तर त्या पद्धतीने महाराज जर आज खरं वरून बघत असतील तर त्यांना खरं तर लाज वाटेल की मी काय हे स्वराज्य निर्माण केलं या जनतेसाठी, की ज्यांना ना पर्यावरणाची काळजी आहे ना माणसांची. मग माणसांची काळजी घेण्यासाठी किंवा पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी फक्त झाडं लावणं आणि फोटो काढणं एवढ्या पुरतच मर्यादित आहे का? पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जातो, पण हा पर्यावरण दिन साजरा केल्यानंतर त्यावेळी जी झाडे लावली जातात किंवा ज्या पद्धतीने आपण इतर पर्यावरणाची काळजी घेण्याचे जे घटक आहेत ते फक्त फोटो काढण्यापुरतेच ना मर्यादित ठेवता, त्यांची व्यवस्थितपणे जपणूक करणं देखील गरजेचं आहे ना. तुम्ही नका लावू, 100 झाडे लावा असं मी एकालाही म्हणत नाही, तर तुम्ही एखादं जे झाड लावाल, पण ते व्यवस्थित शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने करायला हवा. तुम्ही प्रत्येक जणांनी एक संकल्प करायला हवाय की मी माझ्या वाढदिवसानिमित्त किंवा आता महाराजांची जयंती या निमित्त आपण एखादं झाड जर लावलं ना, त्याची जबाबदारी एखाद्याने स्वतः उचलायची आणि त्याचा शेवटपर्यंत सांभाळ. आपल्या लेकराची आपण काळजी घेतोच ना. लेकरू आपल्या जन्माला आल्यापासून, जन्माला यायच्या आधीपासून, ते पोटात असल्यापासून आपण त्याची काळजी घेतो. पण ती झाडं देखील आपले लेकरच आहेत ना. झाडांचा आपण काळजी का नाही घेत? झाडं अशीच कुठेतरी कोलमडून जातात, ती फक्त तात्पुरती उगवतात. त्यांचा सीझन आला की त्यानुसार त्यांना ज्या पद्धतीने पोषक तत्व मिळतील त्या पद्धतीने ते जगतील. पण त्यांना जगवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो याचा विचार आपण करायला हवा. महाराजांनी पर्यावरणासाठी जे काही केलंय, पर्यावरण जपवण्यासाठी, त्यावेळेस सुद्धा दुष्काळ होता किंवा अतिपर्जन्याच्या सारखी संकट सुद्धा येत होते, पण त्या काळात देखील ते शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने समजावून घेत होते. त्या काळात आपल्या जसं आता पाणीपट्टी किंवा घरपट्टी अशा पद्धतीचे वेगवेगळे कर आहेत, तर त्यावेळेस देखील शेतकऱ्यांवरती देखील कर असायचे. पण ते कर कधी घेतले जायचे तर समोरच्याची परिस्थिती बघून. पण सध्या काय होतंय, शेतकऱ्याला भाव मिळतोय, शेतकऱ्याच्या कष्टालाही किंमत मिळत नाहीये आणि शेतकऱ्याचे जे पैसे ती शेती किंवा जो माल उगवण्यासाठी किंवा बाजारात आणण्यापर्यंतचा जो खर्च होतोय तो सुद्धा साधा निघत नाही. तोपर्यंत व्याजाचं कर्ज किंवा व्याजाची किंमत त्यांची वाढत जाते. पण आता महाराज असले असते तर महाराजांनी सध्याचं संकट बघून त्यांना कर माफी देखील दिली असते आणि त्याचबरोबर समोरच्याला काय हवंय, एखाद्याला बी बियाणं कमी पडत असतील तर बी बियाणं देतो, एखाद्याला बैलजोडी कमी पडते बैलजोडी देतो, एखाद्याकडे जमीन नाहीये तर त्याला स्वराज्यातील पडीक जमीन त्याला कसायला दे. म्हणजे महाराजांनी प्रत्येकाला काय हवंय हे समजून घेतला आणि त्यानुसार त्यांना देण्याचा प्रयत्न केला. आणि ती पेरलं, त्यांनी ते माणसांमध्ये पेरलं की आपल्या समोर असणाऱ्या माणसाला आपल्याला कडून काय देता येईल. भलेही आपण खूप श्रीमंत नाहीये, पण आपल्याकडून समाजाला काय फायदा होईल. म्हणून तो 1% जरी फायदा झाला तरी समोरच्याच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने हसू येईल याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असं आम्ही नक्कीच म्हणू, पण ते शेजारच्या घरात किंवा इतर कुठेतरी नाही, तुम्ही आमच्यामध्ये जन्माला या, तुमचे विचार आमच्यामध्ये जन्माला येऊ द्या. महाराज तुमचे विचार तर आम्ही ज्या पद्धतीने जपू त्या पद्धतीने तुम्ही आमच्या जन्माला या. महाराज तुम्ही जन्माला येण्यासाठी आम्ही तशी परिस्थिती आणण्याची वाट बघणार नाही, आम्ही स्वतःमध्ये ते विचार पेरण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही जे काही निर्देश किंवा तत्व लागू केलेली आहे तर ती तत्व आम्ही आमच्यामध्ये कुठेतरी रुजवू. आणि ती तत्व आम्ही जोपर्यंत आमच्यामध्ये रुजवत नाही तोपर्यंत आम्ही शिवभक्त शिवकन्या म्हणवायच्या लायकीचे तरी आहोत का, किंवा मावळे म्हणायच्या लायकीचे तरी आहोत का? नाही. शिवभक्त शिवकन्या किंवा मावळे किंवा इतर कुठल्या ज्या उपाध्या आपण सध्या फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर लावतो या खरंच लावण्याजोग्या आहेत का? त्या उपाध्या आपण स्वतःहून स्वतःला गौरवतो. खर तर शिवभक्त शिवकन्या ही लावण्याच्या मी खूप विरोधात आहे. पण माझं एक म्हणणं आहे की आपलं स्वतःचं काम असं असावं की समोरचं आपल्याला त्या पद्धतीने म्हणायला हवं. पण स्वतः सध्याचं काय झालंय, स्वयंघोषित शिवभक्त झाले. कोणतंही एखाद्या रॅन्डम इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला आपण अकाउंट बघितलं नकळत तिथे दिसतं छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्ववादी, 96 कोळी मराठा, शिवभक्त शिवकन्या.
खरं तर स्वतःला शिवभक्त शिवकन्या म्हणण्याजोगं आपण काम करतोय का? नाही. आपण फक्त शिवभक्त शिवकन्या हे फक्त मिरवण्यापुरतं म्हणतोय. आता देखील बलात्काराच्या वगैरे घटना झाल्या की आपण म्हणतो की महाराज तुम्ही आता असायला हवे होते, किंवा माझ्या समोर जर तो प्रसंग घडला तर मी तलवारीने मुंडकं कापेल त्याचं. पण आपले हात खरं तितके मजबूत आहेत का तलवार पेलण्यासाठी? ते तलवार पेलण्यासाठी आपल्यात तसे विचार आहेत का? ती तलवार अशी कोणीही उचलण्यासारखी आहे का? ती तलवार कोणी उचलावी म्हणजे समोरच्यावर होणारा अन्याय ओळखू शकतात. सध्या तलवारींचं एक नवीन फॅड निघलंय, फोटोशूट साठी किंवा केक कापण्यासाठी तलवार वापरतात. तलवार त्या काळातलं एक महत्वाचं शस्त्र होतं आणि त्या तलवारीलाच आपण केक कापण्यासाठी वापर करतोय. हे कुठेतरी शर्मिंदगी आहे की आपण महाराजांच्या काळात एवढं बट असणार किंवा महाराजांनी हिंदवी स्वराज्य ज्या तलवारीच्या धारेवरती निर्माण केलं त्या तलवारीचा वापर आपण केक कापण्यासाठी करतोय. लाज वाटायला हवी आपल्याला. तर आपण महाराजांच्या अशा महत्वाच्या गोष्टींचा जर आपण उहापोह करतोय तर काय गरज आहे आपल्याला शिवभक्त शिवकन्या म्हणवायची? किंवा आपण हे समाजात तरी राहण्याच्या लायकीचे आहेत का? खरं तर माफ करा मी वारंवार लायकी काढते, एखाद्याला राग येत असेल, पण खरंच हे विचार करण्यासारखे की आपण महाराजांचं नाव घेतोय तर आपण महाराजांच्या पद्धतीने वागायलाही हवं. महाराज तुम्ही या जन्माला आम्ही तुमचे स्वागत करू, पण हे स्वागत करताना आम्ही आमच्यामध्ये कशा पद्धतीने तुमचे विचार रुजवू शकू याचा आम्ही देखील विचार करायला हवा. आणि महाराज तुम्ही या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्हाला एवढी ताकद द्या की समोर आलेल्या प्रत्येक संकटाला आम्ही धैर्याने सामोरं जाऊ. नाही तर आजकाल काय होतं, थोडंसं नैराश्य आलं किंवा मुलांचं उदाहरण द्या, एखादा परीक्षेत नापास झाला किंवा दोन आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये भांडणं झाले किंवा आपल्याला एखाद्या जॉबवरनं काढलं तर आपण इतके नैराश्यात जातो की आपण सरळ सुसाईडचा विचार करतो. पण महाराजांच्या काळात संकट आली नसतील का? महाराजांची तर संकट जीवावर बेतणारी होती, पण तरी देखील ते माघारी हटले नाही किंवा त्यांना कधीही आत्महत्या करावं असं वाटलं नाही. आणि आपण काय करतो, थोडंसं काही वाटलं, थोडंसं नैराश्य आलं की डायरेक्ट मरणाचा विचार करतो. महाराजांना हे चांगलं वाटत असेल का की आत्ताची मी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एवढी मेहनत घेतली किंवा हिंदवी स्वराज्य मी निर्माण केलेलं काही ठराविक काळापर्यंत होतं आणि त्यानंतर त्याचा विचार करणारे भरपूर जण आहेत किंवा त्याचा इतिहास वाचणारे भरपूर जण आहेत, पण तेच असं थोडक्यात काही झालं की नैराश्य पत्करतायत आणि आत्महत्येचा विचार करतात. आपलं जीवन इतकं स्वस्त आहे का हो? आपण अध्यात्माच्या बाजूने जर बघितलं तर आपण असं म्हणतो की मनुष्य देह आपल्याला खूप पुण्य केल्यानंतर किंवा 84 योनीनंतर मिळतो. पण हा मनुष्य देह आपण इतक्या स्वस्तात घालून बसायचा आहे का? नाही. आपण या मनुष्य देहाचं चीज कसं करता येईल किंवा आपला मनुष्य देह हा सोन्यासारखा कसा होता येईल याचा विचार करायला हवा. आपण सहजपणे म्हणतो की माझ्यामध्ये सिंधुताईंचं एक वाक्य होतं की आपल्या महाराष्ट्रात एखाद्या माणसाची किंमत ही मेल्याशिवाय होत नाही, पण आपलं काम आपण असं ठेवायला हवं की मेल्यानंतरच नाही तर मेल्यानंतर कित्येक वर्ष ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या पद्धतीने आपले काम असायला हवं. मेल्यानंतर आपण प्रत्येकाचं नाव घेतलं जातं. काही जण चांगल्या अर्थाने घेतात, काही जण वाईट अर्थाने घेतात. खर तर मेल्यानंतर चांगल्या गोष्टी आपल्या सहवासातल्या भरपूर जणांना कळतात की याच्या चांगल्या गोष्टी होत्या, पण त्याच चांगल्या गोष्टी त्या माणसाच्या तो जिवंत असताना आपण जर त्याच्या निदर्शनात आणून दिल्या तर खऱ्या अर्थाने त्याचा फायदा तो समाजासाठी देखील करू शकतो ना. प्रत्येकाने हिंदवी स्वराज्य ही संकल्पना फक्त लिहिण्यापुरती मर्यादित न ठेवता ती रयतेसाठी किती महत्वाची ठरेल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. महाराष्ट्रात कित्येक गडकोटांच्या किंवा महाराजांच्या नावावरती संघटना आहेत, पण या संघटना फक्त ठराविक मुद्द्यांवर चालतात. महाराजांचं आयुष्य किंवा महाराजांचं नाव दिलं संघटनेला तर ती फक्त सध्याचं एक ट्रेंड झालेला आहे की एखादी महाराजांच्या नावावरची संघटना झाली तर ती फक्त गडकोटांचं काम करते. मान्य आहे की गडकोटांचं काम होणं आता गरजेचं आहे, खऱ्या अर्थाने गडकोटांचं काम होणं गरजेचं आहे, पण ते सरकार आपल्याला किती प्रोत्साहन देते त्यासाठी. आपण एखादं काम केलेलं असेल ना, आता कित्येक गड्यांवरती असं झालेलं आहे, कित्येक संघटना एकत्र येऊन ते एखादं काहीतरी गड्यांवरती काम करतात
पण आपलं सरकार काय करताय, त्याला परमिशन नाहीये म्हणून स्वतः काही दिवसांनी ते काढून टाकतात. मग आपण सरकारच्या मनात ते विचार पेरायला हवे की गडकोट का महत्वाचे आहेत आम्हाला. आता देखील कित्येक ठिकाणी म्हटलं जातं की राजस्थान या राज्यामध्ये जे गडकोट आहेत ते योग्य पद्धतीने जपलेले, तिथे गेल्यावर खऱ्या अर्थाने ते गडकोट आहेत असं वाटतं. आणि आत्ताचे गडकोट बघितले तर ते डोंगर वाटतात. खाली जरी माणूस पायथ्याला उभं राहिला तरी वरती काय आहे हे वाटत सुद्धा नाही माणसाला. आणि आत्ताच जर अशी परिस्थिती असेल तर पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण गडकोट काय दाखवणार आहे. ज्या पद्धतीने एक जोक होता माझ्यामध्ये, जोक कथा होती, व्हॉट्सअपवर बऱ्याच दिवसांपासून फिरते, की एका शिक्षकांनी ट्रिप काढली होती रायगडला. रायगडला ती ट्रिप नेल्यावर त्यांनी पायथ्यापासून वरती जाताना पायऱ्यांचा वापर न करता डायरेक्ट रोपवेने नेले. मुलांमध्ये तेच आलं की नाही, रोपवे तेव्हापासून होते, वरती गेले असं मुलांमध्ये चर्चा झाली. त्यावेळेस एक जण म्हणला की त्यावेळेस मावळे एवढे येत कसे होते, तर त्यातलाच एक मुलगा सहज म्हणला काय नाही, रोपवेने येत असते, रोपवेने किती सोपं आहे. पण रोपवेने खरंच त्यावेळेस रोपवे होते का. आता ज्या पायऱ्या आहेत तिथं, त्या पायऱ्या तरी तिथं अस्तित्वात असतील की नाही याची शंका आहे. मग अशा दुर्गम भागातून महाराज जा हे करत होते, पण आपण सध्याच्या पिढीला दाखवतच नाहीये. सध्याच्या पिढीला आपण आता जर गडकोटांचं व्यवस्थित पद्धतीने रक्षण केलं तर ते रक्षण केलेले गडकोट हे पुढच्या पिढीला आपल्याला दिसतील. महाराज आपण म्हणतो की महाराजांचा इतिहास आपण जागृत ठेवणार आहे किंवा महाराजांचा इतिहास आपण शाळेत 4थी किंवा 7वीला शिकतोय. पण हा 4थी पर्यंत किंवा 7वीला शिकणारा इतिहास ते गडकोट सध्या जर आत्ताच त्यांची इतकी ढासळलेली अवस्था आहे, तर पुढच्या येणाऱ्या काळात त्याच्यावरची पूर्ण जमीन सपाट झालेली असेल आणि ते डोंगर असतील तर पुढच्या पिढीला आपण गडकोट काय दाखवणार आहे. मुलं डायरेक्ट म्हणतील, आता जे आपण टीव्हीत लहान मुलांना म्हणतो, मुलं अॅव्हेंजर वगैरे बघतात, आपण सहजपणे म्हणतो की अॅव्हेंजर हे काही खरं नाहीये. मग मुलं देखील पुढच्या येणाऱ्या काळात असंच म्हणतील, महाराज वगैरे काय नव्हते, ह्या स्टोऱ्या आहेत फक्त. पण महाराज होते आणि महाराजांचा इतिहास आहे, महाराज स्वतः जगले होते, महाराजांचं स्वराज्य होतं, हे सध्याच्या पिढीला कळतंय. पण ते पुढे वारसा जपला पाहिजे ना, आणि त्यासाठी हे गडकोट महत्वाचे हे आपल्या सरकारच्या किंवा आपल्या प्रत्येक माणसाच्या मनात पेरायला हवं. गडकोट सुधारण्यासाठी त्या गडकोटांच्या पायथ्याचा जो परिसरातील गाव आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. आणि त्याचबरोबर आपण जे गडकोटापासून खूप लांब आहे तर त्यांनी देखील थोडाफार त्यासाठी काहीतरी मोलाचा वाटा, हारीचा वाटा आपण द्यायला हवा. जर आपण तो वाटा दिला नाही तर आपलं स्वराज्याप्रती काहीच कर्तव्य नाहीये का. स्वराज्य हे फक्त गडकोटांवरती आधारित नव्हतं, स्वराज्य हे प्रत्येक मुद्द्यावरती काम करणार होतं. धर्म कार्य असू द्या, शैक्षणिक कार्य असू द्या, समाज कार्य असू द्या, यासारखी भरपूर कामं महाराजांनी केली. पण सध्या आपला समाज कुठल्या गोष्टीत विळखलाय किंवा कुठल्या गोष्टींमध्ये विभागून गेलाय हे आपणच समजून घेत नाही. आणि आपण जेव्हा आपल्या समाजाला समजून घेऊ, आपण खऱ्या अर्थाने प्रत्येकाने विचार करायला हवाय की आपला समाज हा इथे कसा आहे किंवा आपल्या समाजाच्या डोक्यात किंवा समाजाच्या मनात काय चालू आहे. हा जर विचार आपण प्रत्येकाने केला आणि त्यानुसार आपल्या समाजात उपक्रम राबवले तर कुठेतरी खरंच आपला समाज वेगळ्या वाटचालीवर चालेल. आणि एपीजे अब्दुल कलामांचं जे स्वप्न होतं की 2020 मध्ये भारत महासत्ता बनेल, खऱ्या अर्थाने बनलं का महासत्ता नाही. ते वाक्य फक्त अब्दुल कलामांचं बोलण्यापुरतं राहील, पण ते घडवण्यासाठी प्रयत्नच तसे झाले नाहीत ना. कारण की प्रयत्न होण्यासाठी कोणालाच ते महत्वाचं वाटलं नाही. अब्दुल कलाम म्हटलेत ना, मग म्हटलेत तर होईल 2020 ला नाही झाल्यानंतर कधीतरी होईल. पण ते होण्यासाठी प्रयत्न हे स्वतःपासून करायला हवेत. ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शहाजी महाराज साहेबांनी स्वतः प्रयत्न केले होते. खरं तर हा इतिहास शहाजी महाराज साहेबांचा इतिहास खूप दुर्लक्षित आहे. शहाजी महाराज साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याच्या आधी व शिवाजी महाराजांचा जन्म होण्याआधी देखील हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांचे ते प्रयत्न फसले गेले, पण ते प्रयत्न त्यांनी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने आपल्या रयतेचा देखील विश्वास बसला की नाही, आपण आपल्यामध्ये एकत्र जुळलो, आपण आपल्यामध्ये एकत्र जर आलो तर नक्कीच काहीतरी करू शकू. आणि त्यामुळे हे जे शहाजी महाराजांनी बिंबवलं रयतेच्या मनावर
तर ते बिंबवणं कुठेतरी शिवाजी महाराजांच्या कामी आलं. आपण म्हणतो ना आपल्या आई वडिलांची पुण्याई मुलांसोबत असते, तर त्या पद्धतीने शहाजी महाराज साहेब आणि जिजाऊबा साहेबांनी जी रयतेमध्ये आपुलकी निर्माण केलेली होती, ती आपुलकी शिवाजी महाराजांच्या कामी आली आणि त्यामुळे आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. हे हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी खूप संकटांचा सामना करावा लागलेला आहे. पण हे संकट आपण फक्त अभ्यासनापुरते न घेता आपण त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हिंदवी स्वराज्यावरचं प्रत्येक जे संकट होतं किंवा महाराजांच्या जीवनातील प्रत्येक घटक जर आपण बघितला तर प्रत्येक घटनातून प्रत्येक लढाईतून आपल्याला काही ना काही गुण घ्यायला मिळतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असू द्या, नियोजन व्यवस्थित पद्धतीने कसं करता येईल किंवा शत्रूला गाफील ठेवून कसं पद्धतीने त्याच्यावर मात करता येईल किंवा कुठलंही नियोजन किंवा कुठलंही कार्य पार पाडण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात, आपल्या रयतेला किंवा आपल्या सोबतच्यांना कशा पद्धतीने सोबत घेता येईल, या गोष्टींचा विचार महाराजांनी केला होता आणि म्हणून हिंदवी स्वराज्य जगलं. खरं तर हिंदवी स्वराज्य महाराजांच्या निधनानंतर शंभूराजांनी, राजारामराजांनी, शाहूराजांनी, ताराराणींनी जपलं. पण त्यानंतर कुठेतरी त्याची पडझड व्हायला लागली. पण ते पडझड झालेलं स्वराज्य किंवा सध्या हिंदवी स्वराज्य आपण म्हणतो, सहजपणे म्हणतो हिंदवी स्वराज्य नाहीये सध्या. ते हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी आपल्या इथे प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. तर प्रत्येक जणांनी प्रयत्नच केले नाही, प्रत्येकाने एकमेकांना साथच दिली नाही, तर हिंदवी स्वराज्य निर्माणच होणार नाही. आणि महाराजांचं नाव घेऊन तरी काय होणार आहे? आपण सहजपणे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय आपसुक तोंडातून निघतो, पण त्या आपसुक तोंडातून निघणं हे कृतीतून आणण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेस आपण प्रत्येक जण कृतीतून आणू त्यावेळेस महाराज देखील खुश होतील आणि आपल्या आसपासचा परिसर देखील खुश होईल. आसपासचा परिसर खुश झाला तर आपल्या आसपासच्या परिसरात वेगळ्या पद्धतीचे बदल घडतील. आणि ते वेगळ्या पद्धतीचे बदल चांगले असतील की वाईट ही सांगायची गरजच नाहीये. अर्थातच ते चांगल्या पद्धतीचे असतील आणि ते चांगल्या पद्धतीचे बदल घडवण्याची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. आणि त्यामुळे याच्या शिवजयंतीला आपण प्रत्येकाने संकल्प करूया की या समाजासाठी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे रयतेच्या जोरावरती निर्माण केलं होतं, त्या रयतेसाठी मी काहीतरी प्रयत्न करेन. थोडा का होईना माझा हातभार आपल्या रयतेसाठी लागेल असा मी विचार करेन. एवढं बोलून मी थांबते. सगळ्यांनी तुम्ही मला ऐकले हवे. खरं तर खूप उशीर झाले त्यामुळे मी जास्त बोलत नाहीये.